हे आम्हाला घरं आम्हाला मिळाली ती चांगलीच भेटलीत, पण तिकडची घरं आम्ही आमच्या मर्जीनं पाडलेत. तिकडची घरं आम्ही आमच्या मर्जीनं पाडलेत. आम्हाला कोणाचा असा दबाव नाही किंवा काय नाही. म्हटलं जात आहे की या ठिकाणी काही लोकांनी म्हटलं गेलंय की आम्हाला जबरदस्ती करण्यात आली आणि नाही, जबरदस्ती करून काय एकंदरीत तुम्हाला ज्या वेळेस घरं भेटले, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला तो सँक्शन झाला आणि त्यानंतर घरं भेटले, त्यानंतरची काय प्रक्रिया या ठिकाणी झाली होती? म्हणजे घर आता ते फॉर्म तर आम्ही तेव्हा 17लाच झाला होता आमचा सर्वे. त्याच्यानंतर आम्हाला जी आमची घरं होती ती मिळाली, त्याचा काय प्रश्नच नाही. पण जे आता हे म्हणतात की गुंड पाठवले किंवा काय झालं, त्याचा आमचा काही संबंध नाही. आम्ही आमची स्वतःची घरं आम्हाला तोडायचीच होती, आम्ही ती तोडली. पूर्वी तुम्ही झोपडपट्टी राहत होता, आता पुनर्वसन झालं, यापैकी काय खूप चांगलं झालंय, कारण माझं स्वतःच घर गटाराच्या शेजारी होतं. त्याच्यामुळं मला हे जे घर मिळालं ते मला चांगलं मिळालं, कारण माझ्या स्वतःच्या मुलांना सुद्धा तिथं लाज वाटत होती. एवढ्या वर्ष आम्ही तिथं राहिलो, कारण घाण गुण, कारण लोक सुद्धा आम्हाला कधी चांगलं हे म्हणजे झोपडीत राहणारे किडे मकोडे, ह्यांना काही इज्जत नाही अशी लोक उलट बोलत होती. पण आता आम्हाला उलट चांगलं घर मिळाले, चांगलं घर मिळाले आम्हाला. मुद्दा असा होता ना, एकंदरीत ज्या लोकांनी आरोप केले होते, बिल्डरांनी जे काही पोलीस प्रशासनावर आरोप केले होते की मिली भगवत असून त्यांनी आरोप केले होते, तेही तुमच्या नातेवाईकातीलच आहे, काय सांगले? हो, ती आमची घरगुती भांडणं होती घराविषयी. पण घरगुती भांडणं होती, ह्याने तर त्याचं राजकारण काय केलंय मला माहिती नाहीये, पण आमची घरगुती भांडणं होती बस. म्हणजे तुमच्या घराघरात म्हणजे हे भांडण झालं होतं, मात्र हो, घराघरात आमच्या म्हणजे ते आता काय एक घर दोन घर आमचे काय असतील ते असतील, पण त्याच्यावरती घरातली भांडणं होती. त्या घरातल्या भांडणात ह्या लोकांनी राजकारण आणले आणि ते थोडीशी किरकिर झाली, हातापायी झाली, दगडफेक वगैरे हे सगळं त्यांनी केलं आमच्यावरती. पण हे आमची घरातली स्वतःची भांडणं होती, हे आमचं वैयक्तिक होतं, हे आमचं स्वतःचं घर आणि आमची भांडणं, आमची फॅमिली. माणसं पाठवून त्या महिलेवरती हल्ला करण्याचा आरोप करण्यात येतो, काय बरं? ते आरोप म्हणजे त्यांनी स्वतः माझी मान दाबली, कारण माझ्या नवऱ्यावरती ते चिडून बोलत होत्या. मी त्यांना म्हणत होते की थोडंसं जरा शिस्तीत बोला, इज्जतीनं बोला. त्यांनी स्वतः माझी मान दाबली. मान दाबल्यामुळं आम्ही पडले, मी खाली पडल्यानंतर सुद्धा आम्ही तरी पण सांगतोय की थोडा शिस्तीत घ्या, तरी पण नाही, त्यांनी डायरेक्ट दगडफेक वगैरे करायला चालू केलं. ओके, चालेल. येत आहे तुम्ही पुढं. ते घर पाडली आणि इथं आल्याच्या नंतर बी आमचं चांगलंच झालं. आल्यापासून व्यवस्थित पाणी आहे, सगळं घरामध्ये बी आपलं व्यवस्थित आम्ही करतो, खातो मस्त. किती महिन्यापासून? आम्हाला आता 6 महिना लागला येऊन. बोला. तिकडे बघायचं आता घराबाबतीत बोलायचं ना. आमच्या एवढी गटार आमच्या भरत होत्या, त्या टायमाला आलं नाही कुणी विचारायला. तिथले गाववाले आमच्या इथले यशवंतनगरचे इतकाले नाही आले, भरून मी हातानं काढित होते साहेब. आम्ही गटरीतनं वरी आला, आम्हाला वरी काढलं, वरी बाईनं मॅडम. पावसाळ्यात तर विचारायचंच काम नाही. घरात पाहणं 3-4 वर्ष आम्ही काढले, कसं तरी आम्ही काढले. लेकरं बाळ नातुंड परतुंड बघून आम्ही केलं. घराने पाणी घुसत होतं. आता कसं आहे? आता आम्ही चांगल्या ह्याच्यात आला. आता आम्हाला चांगलं घरदार चांगलं राहायला भेटलंय आम्हाला. आम्ही चांगल्या एरियात आला. आता आम्हाला टेन्शन नाही आता कशाचं. ह्या बोरावाचं काय आमच्या महाग आहे सांगा बरं. काही दिवसापूर्वीच असा एक आरोप करण्यात आला होता की जे बिल्डर आहेत, बिल्डरांनी हाणमार करून हात मोडला वगैरे, ते तुमच्या काहीतरी नातेवाईक लागतात असं कळतंय. काय एकंदरीत प्रकरण आहे? काय झालं, आता आम्हाला घर खाली करून द्यायचं होतं. आम्ही इकडं राहायला आलो, त्यामुळे आम्हाला तिकडचं घर खाली करून द्यायचं. त्यामुळं आम्ही घर खाली करायला गेलो होतो, तर माझ्या भावाची बायको आली. मी माझ्या भावाला 2 दिवस झालं सांगतो की मला घर, आम्ही इकडं राहायला आला, माझा भाऊ माझ्या घरात, जे माझ्या वडिलांचं घर आहे त्या घरात राहायला आला. त्याला ॲक्च्युली घर असून तो इकडं राहायला आला, म्हणजे इकडच्या घरात कब्जा मारला होता त्याने. त्याला मी 2 दिवस झालं सांगतो की मला घर खाली करून दे, मला घर पाडायचं आहे, मला घर पाडायचं आहे. तो काय ऐकायला तयार नाही. मग मी गेलो त्या दिवशी, समजून सांगितलं, पोरांना सांगितलं, मटेरियल काढलं आणि मी माझं घर पाडायला चालू केलं. तर माझ्या भावाची बायकोला डायरेक्ट भांडणं करायला चालू केली. त्याने डायरेक्ट दगडफेक चालू केली. त्याच्या ह्या दगडफेकमध्ये त्यांचा हात हे झालेला आहे. आम्ही कोणी मारहाण केलेली नाही, काय नाही आहे. तिची जी आई आहे, तिची आई पण दगड मारतोय. त्या दगडा ह्याच्यामध्ये तिचा हात हे झालेला आहे, थोडासा काही तर फ्रॅक्चर झालेला आहे. आणि आम्ही स्वतः घर पाडले, स्वतःच्या संमतीने पाडलेले आहेत. आणि जे तिथं कोण राहिला आहेत त्यांना पण घरं भेटलेली आहेत. तुम्ही त्यांचे पण विचारपूस करा, त्यांना प्रत्येकाला घरं भेटलेली आहेत. असं नाही कुणाला घर भेटलेलं नाही, सगळ्यांना घरं भेटलेली आहेत. आणि जे राहिलेत अपीलसाठी फॉर्म भरले त्यांची घरं तशीच आहेत. आम्ही कुणाच्या घराला हात लावला नाही. आम्ही आमचे स्वतःचे सहमतीने घर पाडलेले आहेत आमचे स्वतःचे. ज्यावेळेस तुम्ही घर खाली करत असताना त्यावेळेस त्यांचं काही बोलणं झालं का? काय म्हटलेत का तुम्हाला ते? कशाबद्दल?
की घर यावेळेस तुम्ही स्वतः घर पाडण्याची सुरुवात केली, तुम्हाला घर भेटल्याच्या नंतर ज्यावेळेस भांडण झाले त्यावेळेस तुमचं त्यांच्याशी काय तक्रार झाली होती? हा, म्हटलं हे घर पाडायचंच नाही, आम्हाला पाहिजे हे घर. अरे आम्हाला कशाला पाहिजे, आम्हाला इथं घर भेटलंय त्याच्या ह्याच्यावर आम्ही ते बिल्डरला घर देणार आहे, म्हणजे जागा मोकळी करून द्यायची. त्या हिशोबाने आम्ही आमचं घर पाडायला घेतलं. कारण आमच्या घरात मटेरियल आहे, आमचं लोखंड आहे, आम्ही एवढं कष्टाने बांधलेलं आहे, आम्ही 1-1 रुपया जमा करून बांधलेलं आहे, आमचे अँगल आहे, पत्रे आहेत, आम्ही काढून घेणार ना, आम्ही थोडीच त्यांना देणार आहे. त्यामुळे आम्ही ते पाडायला चालू केलं आमच्या सहमतीने. एकंदरीत तुमच्यावरती बिल्डरवरती जे आरोप होतात की नाही का, आमचे घरं पाडण्यासाठी काहीतरी गुंड नागरिक त्या ठिकाणी आणले, मुलं आणली आणि पोलीस प्रशासन नसताना ती कारवाई केलेली. तर असा काही प्रकार घडला का तुमच्यावर? नाही, काहीच नाही. त्यांनी दाखवावं की कुठली गुंड आहेत तिथं. सगळे तिथले ज्यांचे यांचे घर आहेत 30 लोक आहेत, त्यांच्याकडे व्हिडिओ असेल तर त्यांनी दाखवावं कुठली गुंड आलेत, कुठली बाहेरचे गुंड आहेत, कुठले बिल्डरने गुंड पाठवलेत. जे तिथले स्थानिक लोक आहेत, प्रत्येकाचं घर आहे, माझं घर आहे, मी तिथं हजर आहे, यांचं घर आहे, हे तिथं हजर आहेत. म्हणजे प्रत्येकाचं घर प्रत्येकजण पाडत होता. तिथं कुठं कुठली गुंड नव्हती, काही नव्हती. हा आरोप सगळा खोटा आहे, काहीच नाही. ज्या लोकांनी आरोप केले त्या लोकांनाही इथे घरं मिळाली आहेत. हो, आहेत ना, त्यांचे घर आहेत, प्रत्येक आहे. माझ्या भावाचं 5व्या मजल्यावर घर आहे, तरी तो तिथं राहिलाय. एकाला तर 5 घर आहे, तरी तो सुद्धा पुढा आहे तिथे. त्याचं काय साध्य करायचंय त्याला हेतू ते आम्हाला काहीच माहिती नाही. सगळं घडवतोय, काय करतोय, त्याला बोल त्याला बोल. कारण माझी स्वतः आता जी जाऊ म्हणते ना घर पडलं, ती स्वतः घरासाठी इकडे आलेली आहे. स्वतः घरासाठी सही करायला ऍग्रीमेंट सगळे त्यांचे झालेले आहेत. शेवटची फक्त एक सही राहिले त्यांची. 5व्या मजल्यावर सुद्धा त्यांना जे घर मिळाले ते सुद्धा त्यांच्या सहमतीनं 5व्या मजल्यावर त्यांना घर भेटले. पण आता त्याच्यानंतर त्यांचा काय प्लॅन झाला, त्यांना काय कोणी विचारलं, काय त्यांना फसवलं फगवलं, काही माहिती नाही आम्हाला. पण हे सगळं खोट आहे. हे सगळ्यांना जे तिथं राजकारण राहिलेत ना, शिकवायचंय. त्यांना सगळ्यांना फ्लोअर झालंय, त्यांचे घरं झालेत, सगळं, सगळे सगळं. सह्या केल्या. फक्त अग्रीमेंट राहिले. त्यांचं काय मान ढासळलाय ते माहित नाही, हा. त्यांना काय पाहिजे ते माहित नाहीये. त्यांनी स्वतः त्यांनी बोलावं त्यांच्या सगळ्यापर्यंत फ्लोअर पर्यंत त्यांनी सगळ्यांनी सह्या केलेल्या आहेत. फक्त अग्रीमेंट राहिलेलं, पण त्यांचं काय झालं त्यांना माहिती. फक्त 10 ते 12 घर आहेत बस, बाकी काहीच आणि नाही. हे राजकारण करतात आहे ना, त्यांनी राजकारणाऱ्यांनी फक्त त्यांनी स्वतः जाऊन काय असेल ना त्यांची इच्छा त्यांनी स्वतः जाऊन बोलावी. आम्हाला मध्ये आणूच नाही. आम्ही इथं सुखाने राहायला आलोय, आम्हाला सुखानं खरंच राहू दे, खरंच सुखाने राहू दे. माझी तर कडकडीची विनंती आहे. त्यांनी घाणीतनं काढलंय आम्हाला. हा. असे शापट्याचे किडे हातरुणामध्ये आमच्या येत होते, येत होते, घुशी येत हा? होत्या घरात, घुशी येत होत्या घरामध्ये. साप वगैरे सुद्धा घरात आमची पाहिलं स्वतःची घर आम्ही पाडणारच ना. आमची स्वतःची घर आहे म्हणल्याच्या नंतर आम्हाला काय कोणाचा दबाव नाही, काही नाही. काहीच नाही. आम्ही कसं राहत होतो ना, आमच्या जीवाला माहिती आहे. आम्ही इथं कसं दिवस काढले, इतके दिवस इथं कोणी सुद्धा राहायला येत नव्हते ना, तेव्हा मी इथं राहायला एकटे आलेली आहे. इतकी आम्हाला इथं वैताग आलता. अख्खं बाथरूमचं पाणी घरामध्ये शिरत होतं. झोपलेले कपडे समधी भिजत होती, हातरुंड वगैरे.